कसे सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते. एकदा झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, पुन्हा एकदा कालच परत तसं झालं. म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट्स येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं, पालक धावपळ करतायत, सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक. असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली पण त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही. मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत. परीक्षा दिल्यानंतर बोर्डाची परीक्षा द्यायची, मग एंट्रन्स एक्झाम द्यायच्या. एंट्रन्स एक्झाममध्ये सातत्याने होणारे घोळ, पेपर लिकेज, म्हणजे तलाट्याच्या परीक्षेपासून डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना आपल्याला दिसतं. SITची मागणी मी गेले 10 दिवस करते की याची पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे. आणि उद्या पार्लमेंट सुरू होते. पार्लमेंटमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही जे 30 खासदार महाराष्ट्राच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्याबरोबर दाखवलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते. आणि आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पूर्ण ताकदीने, मग नीटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांवर होणारे वाढते अत्याचार किंवा ट्रॅफिकवर म्हणजे सातत्याने हिट अँड रनच्या ज्या केसेस वाढतच चाललेत त्या सगळे प्रश्न आम्ही वाढणार आहोत. GST पण काउन्सिलची काल मीटिंग झाली, त्याच्यात नक्की GST काउन्सिलमध्ये दुधाचा GST वाढवला असं वर्तमानपत्रात आलं आहे. तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने GST काउन्सिलमध्ये कोण हजर होतं आणि महाराष्ट्र सरकारला ह्या ज्या GSTच्या रेट्स वाढवल्या आहेत हे मान्य आहे का, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आमदाराच्या पुतण्याने गाडीवर हिट अँड रनचे केसेस असे वाढतात. आमदारांच्या पुतण्याने देखील त्याच पद्धतीने रॅश ड्रायव्हर उडवलं. कसं बघता याकडे? म्हणजे मला असं वाटतं की कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. रॅश ड्रायव्हिंग, आत्ता पोर्सची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाही आहे. ब्लड सॅम्पल ज्या पद्धतीने मिक्सिंग झाले, अनेक गोष्टी त्या पोर्सच्या केसमध्ये. आणि आज ही कालची घटना तुमच्याच चॅनल्सवर मला सकाळी बघायला मिळाली. त्यामुळे अतिशय भयानक आणि खूप कॅज्युअल अप्रोच जो गृह मंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे लोकांचा गृहमंत्रालयावर, पोलिसांवर नाही. मी महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल आनंद, विश्वास आणि प्रेमच आहे माझ्या मनात. आणि लहानपणापासून त्या वर्दीचा मान सन्मानच करत आम्ही आलो आहे. आजही महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण जे सरकारमध्ये आज ह्या पोलीस खात्यामध्ये काम करतात, जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे. मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे, मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे, वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि जे कोणी व्यक्ती ही जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते 10-15 दिवस का खेचत राहतं हे सरकार. एखादा आपल्या महाराष्ट्रातला व्यक्ती, तो नागरिक आहे ह्या राज्याचा, प्रत्येक राज्यातल्या त्यांचा मानसन्मान झाला पाहिजे. आणि तातडीने मराठा असू दे, धनगर असू दे, लिंगायत, मुस्लिम, भटक्या विमुक्त समाज, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं. हे गेले 10 वर्ष मी सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करते. काही जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती, तिथले महायुतीचे उमेदवार झाले, त्यांच्या प्रचारानंतर एक सभा घेतली आहे. पण त्या सभेनंतर पैसे वाटल्याचा व्हिडिओ आता सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे. तर कसं बघता ह्याच्याकडे? दुर्दैवी आहे, महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED, घरं फोडा, पक्ष फोडा, पैसे वाटा. त्यांना असं वाटतं 50 खोके एकदम ओके. हे काही लोकांसाठी असेल, पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो 50 खोके नॉट ओके आणि त्यांनी 50 खोकेवाल्यांना रिजेक्ट केलं आहे हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा.
वाढते असं वाटतंय का? पंकजा मुंडे असं म्हणतात की एखाद्या समाजाकडे वोट बँक म्हणून पाहणं चुकीचं आहे. दुसरी वोट बँक ज्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत असते जातीय ध्रुवीकरणाचा प्रश्न फक्त भाजपला दुसरं असं मात्र आरक्षणामुळे जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं असं मला वाटतं. आरक्षणाचा विषय हा ज्या पद्धतीने सरकारने हाताळलाय, म्हणजे 200 आमदार आणि 300 खासदार आहेत, त्यांचे 10 वर्ष केंद्र सरकारमध्ये, बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, मग महाराष्ट्राची का नाही होत? मी अनेक वेळा, अर्जुन मुंडाजी तेव्हा मंत्री होते, मी त्यांना अनेक वेळा ऑन रेकॉर्ड काढून बघा, मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह, 1 नाही 2 नाही 4 दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया. ही मागणी, पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं, मग ती एक आरक्षण द्यायचं, संपलं, मग दुसरं आणायचं, असं कसं चालेल? केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना 10 वर्षात त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं? इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे. अहो, आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते 10 वर्षापूर्वी की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. काय झालं? 10 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे आणि मेजॉरिटीमध्ये. आता मेजॉरिटी कमी झाली, हा भाग वेगळा. भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी उदयनराजे असं म्हटलं की त्यांचं मानसपत्र नाही आहे. जे त्यांचे मानसपत्र होते किंवा आहेत त्यांनी आजपर्यंत कधीही तशी मागणी केली नाही. ती का केली नाही ते त्यांना विचारायला हवं. शरद पवारांचं नाव न घेता त्यांनी कोणाबद्दल माहिती नाही, पण उद्या उदयनराजे भेटतील मला, त्यांना मी सांगेन सगळं डॉक्युमेंट. आणि मला असं वाटतं ते आमच्याचकडे होते ना तेव्हाच मागणी झालेली. उदयनराजेजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते ना तेव्हाच हाऊसमध्ये मागणी झाली आहे, कदाचित विसरले असते. काही लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी अर्थातच सगळ्यांकडून केली जाते. शरद पवार साहेब त्यासाठी बैठका घेत आहेत सातत्याने. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या मुंबईत काही बैठक आहे का पवार साहेब वेगळी काही बैठक घेणार? नाही, मला याची माहिती नाही, पण महाविकास आघाडीची ह्या आठवड्यात नक्कीच बैठक होणार आहे. आता काही नेते पार्लमेंटला जातील, काही मुंबईत असतील, त्यामुळे सेशनच्या दरम्यान पुढच्या 8-10 दिवसात महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसणार आहेत. फक्त तारीख कधी होईल, कारण मला वाटतं मंगळवारी काँग्रेसची काहीतरी मीटिंग दिल्लीला लागली आहे, त्यामुळे एखादा दिवस पुढे मागे होईल. मग राज्यसभेचे आमचे सगळे नेते दिल्लीला येतील, त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात हे क्लिअर होईल. बाकी राज्याच्या हिशोबाने काही आमदारांची बैठक साहेबांनी बोलवली नाही? मला माहिती, उद्या त्यांची असेंब्ली सुरू होते आणि साहेब मुंबईत आहेत 2 दिवस, कारण का राज्यसभा बुधवारी का गुरुवारी सुरू होते, लोकसभा उद्या सुरू होते. संदीप क्षीरसागर बीडमध्ये हिंगणी गावामध्ये गेले होते. त्यांना तिथून गावातून हकलवून लावलं आहे ते पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी. तिथं गावात येऊ नये अशी घोषणा त्यांनी दिली. तुम्ही गावामध्ये येऊ नका, पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं. अनेक अशा घटना सगळ्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल कानावर येत आहेत, त्या चॅनल्समधून येत आहेत. मला असं वाटतं ह्याची सविस्तर चर्चा ही झाली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने आरक्षण असेल, GSTचा हा मोठा अतिशय गंभीर प्रश्न असेल, दुधाचा भाव असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नीटची परीक्षा असतील, या बाबतीत सातत्याने जी लाईन महाराष्ट्र सरकारने घेतली आहे ती अतिशय चुकीची आहे. आणि त्याच्यामुळे आज ही जो तुम्ही सगळा हा बघताय महाराष्ट्रामधला विस्कळीतपणा, 200 आमदार असलेलं हे सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, तरी कुठलाच प्रश्न यांच्याकडून सुटत नाही. निलेश वगैरे काल गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात भाषण करताना असं म्हटलं की मी संचित असल्यापासून बिड्या प्यायचो, मी फार वांड होतो आणि अपक्ष असतो तर निवडून आलो. अशा गोष्टींवर काय बोलणार? मी स्वतः तंबाखू मुक्त महाराष्ट्र आणि देशात काम करते, त्यामुळे अशा गोष्टींवर काय बोलणार? नो कॉमेंट. ओके, ओके, चला, थँक्यू.